नमस्कार रसिको. आज आपण एका वेगळ्या कारणासाठी भेटतोय. कारण असं आहे, आज माझ्या घरी एक पाहुणे आले होते ज्यांना मी आयुष्यात पहिल्यांदाच भेटले. अगदी अर्धा तासापूर्वी मी त्यांच्याशी बोलले आणि मला असं वाटायला लागलं की आपल्या घरी आलेला हा हिरा फक्त आपल्या घरापुरत्या ओळखीसाठी का मर्यादित ठेवायचा, आपल्या मुलांपर्यंत का नाही पोहोचवायचा, त्याची चमक आपल्या मुलांना का नाही माहीत झाली पाहिजे. आणि म्हणून मी हा आकस्मिक इंटरव्ह्यू घेतेय, ही आकस्मिक मुलाखत घेतेय. जे आज पाहुणे आले होते त्यांचं नाव आहे अशोक मुंदे सर. इतिहास काय सांगायचा, कारण वर्तमानच इतकं दैदिप्यमान आहे, पण इतिहास सांगितल्याशिवाय वर्तमान तरी तुम्हाला आपलासा कसा वाटेल. एक मिनिटभर तुम्ही फक्त विचार करा की कोणीतरी अतिशय हुल्लडबाजी करणारा तरुण आहे की जो माराठोकीची कामं करतो, 10वीला 4-5 वेळेला वाऱ्या करतो, 12वीला 2-4 वेळेला वाऱ्या करतो, FYच्या पुढे शिकायची इच्छा नाहीये, पण वाईट कुणाचंच काही खपवून घेतलं जात नाहीये. आणि हे सगळं चालू असताना, असं एकदम उडाणटप्पू आयुष्य जगणं चालू असताना सुद्धा एक दिवस अपघाताला तोंड द्यावं लागतंय. त्या अपघातामध्ये काय नेतोय तो अपघात या मुलाकडून, तर त्याचा पायच घेऊन जातो. आणि पाय गेल्यानंतर मग काय, म्हणजे जिथे धडधाकड 2 पायांवर असणाऱ्या मुलाबाबतीत खूप अपेक्षांचा डोंगर असणारे पालक, आणि नंतर पाय गेल्यानंतर आता हा काय करायच्या लायकीचा आहे, तर भीक मागायच्या लायकीचा आहे असं म्हणणारे नातेवाईक. आणि मग ह्या अशा विषण्ण परिस्थितीमध्ये जिथे संकट एव्हरेस्ट सारखं समोर उभं आहे, तिथे त्या एव्हरेस्टला स्वतःच्याच प्रयत्नांनी आणि मग आजूबाजूला आपली म्हणून आलेल्या संस्था आणि माणसं यांच्या प्रोत्साहनाने आता एव्हरेस्ट खरोखरी शिखर चढ करण्यापर्यंत स्वतःची उमेद वाढवणारं असं एक व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात. आपल्याला त्यांचेच अनुभव खूप जास्त प्रेरणादायी ठरतील. अशोक मुंदे सर, आपलं या अनौपचारिक चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. बघा, नागपूरवरून आलेले ते आपल्याकडे. इकडे सुद्धा काल ते कळसुबाई शिखर सर करण्यासाठीच आले होते. पावसाने झोडपलं असलं तरी इच्छाशक्तीनं त्यांना झोडपलं नाही. कळसुबाई ते सर करूनच इथे आलेले आहेत. मुंदे सरांना मी असा पहिला प्रश्न विचारते. मुंदे सर, आपला अपघात झाला आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पायावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. 2 शस्त्रक्रिया आपल्या झाल्या आणि 3ऱ्या शस्त्रक्रियेसाठी आपलं मन तयार नव्हतं. त्यावेळेला निसर्गाने कुणाला आपल्या मदतीला पाठवलं? जेव्हा मी निराश होऊन थांबलेलो होतो, पण मनात नक्की होणार, मी गार्डन मध्ये सहज असं बसलेलो होतो. एक मॅडम आल्या माझ्या जवळ, मालती शास्त्री मॅडम, ज्यांचं वय जवळपास 80 वर्ष, पण एकदम नॉर्मल कॉमन मॅन सारख्या चालत आल्या. आणि बेटा, तू पाय का नाही लावत, एक स्ट्रेचर घेऊन का चालते? मॅडम म्हटलं, माझ्या पायातून रक्त जाते आणि असं असं प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा त्यांनी मला घरी बोलावलं, त्यांनी मला पुण्याला आणलं, इथे कमांड हॉस्पिटलला दाखवलं आणि इथून परत नेऊन एका प्रायव्हेट हॉस्पिटलला माझं पूर्ण ट्रीटमेंट करून मला माझ्या पायावर पुन्हा उभं केलं. आणि काहीच म्हटलं नाही त्यांनी, अशोक, आमची एवढीच इच्छा आहे, तू पुन्हा आपलं जीवन सुरळीत जगायला पाहिजे छानपणे, आम्हाला आनंद तेव्हाच येईल, तर तू स्वतःच्या पायावर उभा हो, म्हणजे तू आमची परतफेड केली असं आम्हाला वाटेल. इतके शब्द मी कानात ठेवले आणि तेव्हाच ठरवलं, मी फक्त पायावर उभं होणार नाही, मी याची परतफेड याच्यापेक्षा मोठ्या गोष्टींनी करणार आहे. आणि जेव्हा ती झाली तेव्हा पूर्ण इंद्रधनुला खरोखर खूप मोठा आनंद झाला. खूपच छान. बघा, इंद्रधनु ही नागपूरमध्ये एक स्वयंसेवी संस्था आहे आणि त्या संस्थेने यांच्या पायावर 3री शस्त्रक्रिया जी अत्यावश्यक होती, त्याच्यापूर्वीचे त्यांचे 2 अनुभव खूप वाईट होते, पण 3री शस्त्रक्रिया जी अत्यावश्यक होती ती करून पण दिली. ती शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूरमध्ये डॉक्टर राजन यांनी खूप मदत त्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना केलेली आहे, संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणच्या. आणि पाय लागल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी उर्मी जागी झाली होती, ती उर्मी कृष्णा पाटील, ही आपली जी एव्हरेस्ट सर करणारी सुकन्या आहे, तिला बघून जागी झाली होती. मग आता त्या उर्मीला स्फुल्लिंग चेतवायचं होतं. आणि तुम्ही आपल्या चर्चेमध्ये जसं आपल्याला सांगितलं की कृष्णा पाटीलचे व्हिडिओ पाहिल्यानंतर, तिचं स्क्रीनवर तिला पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही मुलगी करू शकते, तर मी का नाही? बिलकुल बरोबर. आणि मग आपल्या गप्पांमध्ये तुम्ही मला कळसुबाईचा पहिल्यांदा शिखर सर केल्याचा किस्सा सांगितलाय, तो जर आपल्या श्रोत्यांना सांगायला.
मी जेव्हा न्यूज बघितली होती कृष्णा पाटीलची, माझ्या आतमध्ये चालू होतं ऑपरेशन झाल्यानंतर की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यात, आणि कृष्णा पाटीलमुळे मला ते मिळालं जे मला करायचं होतं. तर जेव्हा हा प्रवास सुरू झाला तर मग जोश होता, आणि मी 500 रुपयाचे 1-2 पाय बनवले जे लवकर तुटून जायचे प्रॅक्टिसमध्ये. मग मी ठरवलं कमांड हॉस्पिटलमधून मी एक व्यवस्थित चांगला पाय बनवेल, जिथून माझ्या ऑपरेशनसाठी मला आणलं होतं तिथूनच. आणि मी तो पाय बनवला आणि जोशमध्ये बिलकुल तोच पाय घेऊन मी वर चढलो. आणि चढताना पेन झाला, कारण फर्स्ट टाइम तो पाय मी घातलेला होता आणि फोडा आलेले होते चढताना, आणि त्याच्यातून पाणी बाहेर निघत होतं. हे सगळं प्रवास पण चढलो, परत येताना खूप जास्त पेन होत होतं, पण आनंद पण होता. तेव्हा माझं एकच गाणं मनात चालू होतं की रुक जाना नहीं तू कहीं हार के, काटो पे चल के मिलेंगे साये बहार के. तेव्हा मोबाईल नव्हता, काही नव्हतं, मीच स्वतः मोटिवेट करत होतो आणि चलत होतो. खाली पोहोचलो, कारण एक पाय काढून मी खाली उतरू पण शकत नव्हतो त्या रस्त्याने. खाली पोहोचलो, पाय काढून हाती घेतला, बॅग मध्ये टाकला आणि लंगडी खेळत 1 किलोमीटर गेलो. आणि असा हा पूर्ण प्रवास माझा फक्त 500 रुपयात झाला, नागपूर पासून कळसुबाई चढून नागपूर जातपर्यंत. एक बॉटल पाणी आणि एक बिस्किटचं पॅकेट. तुम्ही ऐकताय होते हो, इच्छाशक्ती प्रबळ असली की निसर्ग सुद्धा आपल्या समोर हात टेकतो. म्हणजे 500 रुपयामध्ये नागपूर पासून कळसुबाईला येणं काय, एक बॉटल पाण्याची आणि काही बिस्किट याच्यावर गुजराण करणं काय, आणि मग लंगडी घालत 1 किलोमीटर जाणं काय. तुम्हाला काय वाटतं हे साधं सुद्धा काम आहे? अजिबात नाही. प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्या बोलण्यामध्ये. मगाशी त्यांनी मला भगतसिंग जे कोटेशन आयुष्यभर जगले त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की काही जर करायचं असेल तर स्वतःच्या पायांनीच करावं लागेल, आणि दुसऱ्यांच्या खांद्यावर फक्त आपण आपलं अस्तित्व संपल्यानंतरच जाऊ शकतो. आणि स्वतःच्या पायावर तुम्ही स्वतःच बघताय आता ते की स्वतःच्या 2 पायांवर नाही, फक्त एकाच पायावर. सर, मला मगाशी तुम्ही खूप सुंदर किस्सा सांगितला होता की ज्यावेळेला तुम्ही आपलं सगळ्यात अवघड शिखर मीरा पीक चढलात, त्यावेळेला अगदी म्हणजे मरण आणि चढण याच्यापैकी तुम्हाला कशाच्या तरी एकाची निवड करायची होती, आणि तुम्ही मेलो तरी चालेल पण चढण सोडणार नाही अशी निवड केली. आणि तुम्ही एका पायावर चढत होता आणि तुमच्या सोबत 2 अमेरिकन मागून आले आणि ते 2 पायावर चढत होते, आणि चढण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचा फ्लॅग न काढता भारताचा फ्लॅग काढला. असं तुम्ही मला मगाशी सांगितलं. तो किस्सा जर आपल्या श्रोत्यांना ऐकवा. मीरा पीकच्या त्या सीझन मध्ये 2012चा तो वेळ खूप ऍडव्हेंचर साठी खूप बेकार होता, क्लाइम्बिंग साठी. आणि आमच्या सोबतचे अनेक टीम, जवळपास 58 लोक होते. अर्धे जास्त लोक परतले होते ते वेदर, तुफान आणि सगळं बघून. आणि उर्वरित लोक फ्रॉस्टबाईट मुळे एकाचा पाय गेला, दुसऱ्याचा पण पाय गेला. हेलिकॉप्टर रेस्क्यू कंटिन्यू सुरू आहे. तिसरा एक पूर्ण फ्रीज झाला -30 डिग्री आणि तुफानमध्ये, तर पूर्ण त्याची बॉडी मुवमेंटच संपलं होतं. त्याला घेऊन गेले. चौथ्याला जेव्हा घ्यायला हेलिकॉप्टर आला, हात फ्रीज झाला होता, तर हेलिकॉप्टर गेला आणि 4ही लोक ऑन द स्पॉट, 2 पायलट आणि 2 मित्र असे 4ही गेले. ते ह्या निगेटिव्ह न्यूज कंटिन्यू सुरू होत्या. पण मला माहित होतं की मी एक ड्रायव्हर आहे आणि मला इथे थांबून चालणार नाही. मला यावेळेला एकच ऑप्शन आहे फक्त, आणि ते म्हणजे सबमिट करणे, काहीही झालं तरी. आणि हा प्रवास सुरू राहिला माझा कंटिन्यू. तर चालत चाललो तर समोर दिसत आहे 10 फुटाच्या नंतर आपल्याला समोर काहीच दिसत नाहीये. त्या सिच्युएशन मध्ये जे तुफान आहे, तुफानमुळे बर्फ पूर्ण चेस्ट मध्ये चाललाय, आणि बर्फ चेस्ट मध्ये गेल्यामुळे ते पिघलत आहे बॉडी टेम्परेचरमुळे, आणि चेस्ट मध्ये पाणी भरणं सुरू झालेलं आहे. तर याच्यामुळे काय झालं की म्हणजे खोकला येणं सुरू झालं. वेगवेगळे तिथले जे आजार होते छोटे मोठे ते मला जवळपास झालेले होते. आणि माहित होतं की म्हणजे मला नाही माहित समोर काय होणार, पण इतकं जास्त खोकला येत होता आणि रक्त यायचं खोकल्यामधून. तर ते जोपर्यंत माझ्याने लपवता आला ते मी लपवलं. पण शेवटी गाईडच्या लक्षात आलं की याला खूप मोठा त्रास होत आहे, आणि चक्क त्याच्या समोरच खोकला आला. तर त्यांनी बघितलं की पूर्ण असे थेंब उडालेले खोकल्यामधून रक्ताचे. ते जेव्हा त्यांनी बघितलं जवळून, तो मला टेंट मध्ये घेऊन गेला आणि म्हणाला की अशोक, तुमने बताया क्यों नहीं अब तक, की तो बहुत लेट हो चुका है. मग जेव्हा तो विचारतो की तेरा इन्शुरन्स कहाँ पे, तर मी त्याला सांगितलं माझ्याकडे रेस्क्यू इन्शुरन्स नाही आहे, माझ्याकडे पैसेच नव्हते तेवढे.
आणि मी लेट केलं असतं तर माझं एक्सपेडिशन सुटलं असतं. तुला घ्यायला कोणी म्हणजे 1 लाख खर्च करेल का हेलिकॉप्टरसाठी तुला इथून जिवंत वापस नेण्यासाठी? म्हटलं माझ्या फॅमिलीत असं कोणीच नाही जो माझ्यासाठी 1 लाख खर्च करेल. तर तो विचारात पडला आणि त्याने मला स्पष्टपणे सांगितलं की अशोक, मैं झूठ नहीं बोलूंगा, मैं तुझे बता देता हूँ कि तू यहाँ से लौट के भी जाएगा ना, तू जिंदा नहीं जा सकता. मग माझं जे 19-20 वाला विषयच संपून गेला की काय करायचं आणि काय नाही. जेव्हा जिवंत जाण्याचे चान्सेसच नाही आहे तर मग सोडून जिवंत चुकून वाचलंय तरी फायदा काय? मग मरनाही आहे तो सक्सेस होके मरते. हे माझं त्यावेळेचं सेंटेन्स होतं. आणि तेव्हा माझ्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं, त्याला काय वाटलं मलाच नाही कळलं, पण तो मला घेऊन गेला समिटला. रात्री 2 वाजताचा आमचा प्रवास सुरू झाला आणि सगळ्यात समोर त्यांनी मला ठेवलं. माझ्या मागे ते अमेरिकन्स होते 2 जण. आणि क्लाइम्बिंग सुरू झाली. मी आपला पूर्ण जोश लावला. मी म्हटलं काही असो, मी थांबणार नाही, मागे वळून पाहणार नाही, काही नाही. माझी स्पीड इतकी चांगली मॅनेज होत गेली की मी या सगळ्यांच्या 5 मिनिट आधी सकाळी 7:15ला मीरा पीकला सबमिट केलं होतं. समोर एव्हरेस्ट दिसत होता. वातावरण एकदम साफ झालेलं होतं. तुफान थांबलेलं होतं. आणि एक वेगळं आनंद, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा जर स्वर्ग मी कुठे अनुभव केला तर तो स्वर्ग तिथे दिसला मला आयुष्यातला. आणि खूप छान, म्हणजे तेव्हा खरोखर मनातून मी म्हटलं की अब तू मुझे लेके भी जाएगा ना तो कोई परवाह नहीं है, मैंने जो करना था वो मैंने कर लिया. आणि मस्त सगळं व्यवस्थित झालं. आणि ते सगळं अनुभव घेत असतानाच हे 2 अमेरिकन्स मागून आले. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं मला पाहिल्याबरोबर. दोघांनी मला गळे मिळवलं आणि ते इंग्लिशमध्ये काहीतरी बोलत होते. आणि ती माझी फर्स्ट जर्नी होती नेपाळची. आणि मी तसाच इंग्लिशमध्ये फेल होणारा विद्यार्थी, मला काहीच कळत नव्हतं. पण हे सगळं झाल्यावर जेव्हा आम्ही परतीला निघालो होतो आणि दोघांनी मला गळे मिळवलं आणि त्यांनी अमेरिकन फ्लॅग काढलाच नाही, त्यांनी माझ्यासोबत इंडियन फ्लॅग घेऊन फोटो काढले. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अचिव्हमेंटच हे आहे की म्हणजे एक अमेरिकन कपल येऊन ते आपल्यासोबत इंडियन फ्लॅग घेऊन फोटो काढतात. तर त्यांनी तो रिस्पेक्ट मला किंवा या भारताला दिलेला होता की यहाँ के लोग कुछ भी कर सकते अगर दिल में आ जाए तो. तर हा रिस्पेक्ट याच्यासाठी होता की या तुफानमध्ये त्यांनी सुद्धा कितीतरी वेळा डिसिजन घेतलं होतं की यार इस तूफान में आगे बढ़ना मुश्किल है, नहीं जाते, तो एक काम करते कैंसिल कर देते. लेकिन हम जब सवेरे उठते थे तो दिखता था कि ये बंदा पैर लगा के इक्विपमेंट लेके बैग लगा के रेडी है ट्रेकिंग के लिए. तो फिर हम हिल जाते थे और हम फिर से कंटिन्यू कर लेते थे. तो ऐसा कितने दिनों से हम सोच रहे कि वापस चले जाए, लेकिन अगर हम यहाँ तक पहुंचे तो इसके लिए रीजन ये है. म्हणून त्यांनी तो इंडियन फ्लॅग घेऊन माझ्यासोबत फोटो काढले आणि तो रिस्पेक्ट त्या गोष्टी म्हणजे त्यावेळेला त्या घडल्या. आणि ही न्यूज सगळ्यात आधी नेपाळला सगळीकडे व्हायरल झाली आणि इंडिया तिकडे सॅटेलाइट फोनद्वारे जेव्हा मिळालं तर सगळ्या पेपरला, म्हणजे आयुष्यातला पहिला क्षण असा होता की सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर अशोक मुन्ने होता. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी स्वप्नही बघितलं नाही की न्यूज मध्ये काही येईल, असं होईल तसं होईल. आणि जो अशोक मुन्ने आधी ड्रायव्हर होता, एक मीरा शिखर सोडून तो ब्रँड अँबॅसेडर झालेला होता. म्हणजे एवढी मोठी जम्प, म्हणजे कधी कधी मोठा विचार जो आपण करतो तर नेचर सुद्धा आपल्याला त्याच्या कितीतरी पलीकडे नेऊन सोडत असते. खूपच छान. निसर्ग आपल्याला खूप पलीकडे नेतो केव्हा, जेव्हा आपल्याला असं इतकी इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती, इतकी जिद्द, इतकी हिरवी की माझं मरण मला समोर दिसतंय पण मी शरण नाही जाणार. मला दिसतंय माझं मरण समोर पण मी सोडणार नाही. मला वाटतंय आज प्रत्येक तरुण मुलाला ही जिद्द जर मिळाली तर सगळीकडे भारताचेच झेंडे आपल्याला फडकताना दिसतील. कारण ही जिद्द महत्वाची आहे. म्हणजे आता इतकं काही खरं तर आपल्याला यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे एक ड्रायव्हर, कुठला ड्रायव्हर तर चरितार्थासाठी मला दिवसाचे 500 रुपये मिळाले तर मी बाहेर पडेल, ड्रायव्हिंग करेल, पण त्या डोक्यात स्वप्न कोणतं, एव्हरेस्ट चढण्याचं. त्यामुळे आज माझी परिस्थिती वाईट आहे म्हणून कोसत नाहीच बसायचं. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नक्की इथे आठवलं, तुम्हाला ऐकून माहिती असेल अशोक सर ते, की आपण गरीब घरात जन्माला आलो किंवा अशा घरात जन्माला आलो की जिथून आपल्याला रिसोर्स मिळत नाहीये तर तो आपला दोष नाहीये. पण आपण आपल्या आयुष्यात काहीच केलं नाही तर तो आपला दोष आहे. इथे खूप काही केल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये मला एक खूपच अतिशय, माझ्यासाठी म्हणून, मी एक पालक आहे
तर पालक म्हणून मला एक जो पालकांसाठीचा संदेश त्यांचा ते देत होते, म्हणजे बोलता बोलताच ते सांगत होते की जेव्हा माझ्या आई वडिलांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवणं बंद केलं तेव्हा मला उडण्यासाठी 2 नाही 4 पंख मिळाले. तर मला सांगा ना सर तुम्ही की आता आपलं हे पालक सुद्धा ऐकतायत. तुम्ही मगाशी मला असं म्हणालात की हल्ली पालक मुलांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतायत, किंबहुना मूल आहे पिंपळाचं झाड, त्याला नैसर्गिकरित्या वाढू द्या, पण पालक त्याचं गुलाबाचं रोप करून कुंडीमध्ये त्याला कोंबून ठेवतायत. तर तुम्ही या बाबतीत पण थोडंसं मार्गदर्शन करा ना, कारण हा व्हिडिओ आपले काही पालक पण ऐकणार आहेत. बिलकुल. तर आजची मी परिस्थिती बघतो, फिरत असतो कंटिन्यू इकडे तिकडे, कुणाच्या तरी घरी सहसा इन्व्हिटेशन असते तर जात असतो. तर तेव्हा प्रॉब्लेम काय असतो ना की तिथे जातो मी, त्यांना भेटतो, बोलतो, आणि काही गोष्टी अशा आमने सामनेच घडत असतात की पॅरेंट्स अपेक्षा करतात मुलांकडून की आणि असं करावं तसं करावं. एका ठिकाणी गेलो, काही दिवसापूर्वीच उदाहरण आहे, त्यांच्या घरी बसलो आणि ते पॅरेंट्स मला सांगत होते की माझा मुलगा खोटा बोलतो, असं करतो, तर याला तुम्ही काहीतरी सांगा. आणि ते सांगायच्या पूर्वीच मला थोड्या वेळापूर्वी मी बघितलं की पॅरेंट्स स्वतःच मोबाईलवर बोलत आहे, मी रस्त्यात आहे, मी बस पोहोचत आहे 5 मिनिटात, जेव्हा की ते माझ्या समोर बसून आहे. म्हणजे तुम्ही मुलांना काय सांगता याच्यापेक्षा तुम्ही मुलांसमोर काय करता हे खूप महत्वाचं असते. मुलं ते कधीच ऐकणार नाही जे तुम्ही करत नाही, मुलं तेच करणार जे तुम्ही करता. म्हणजे तुमचे शब्द त्यांच्यासाठी महत्वाचे नाही, तुमचे कर्म त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. म्हणून मुलांसमोर असं काहीच करायचं नसते जे तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये. तुम्ही जर लढाकू प्रवृत्तीचे आहेत, कुठल्याही संकटाला तोंड देणारे आहे, तर मुलं आपोआपच देतील. त्यांच्याकडून तुम्हाला सांगून ते करून घ्यायची गरज पडणार नाही. आणि आपण फित्रे आणि मुलांनी ब्रेव्ह हार्ट व्हावं अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे. जे आपल्याला मुलांमध्ये पाहिजे ते आपल्यात आहे का हे आधी आपण शोधणं जरुरी आहे. आणि कितीतरी आपल्यापेक्षा जास्त क्वालिटीज त्यांच्यात असते, पण आपण प्रॉब्लेम कुठे होते की आपण प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट किंवा कॉम्पिटिशनचा हे करतो की त्याला 90% मिळाले बाजूवाल्याच्या मुलाला, मलाही 90% पाहिजे. पण तो 90% नाही, तो 100% आणेल, पण त्याची फील्ड वेगळी आहे. कोणी संगीतात 100% मिळवेल, कोणी माउंटेनिअरिंग मध्ये मिळवेल, कोणी स्पोर्टमध्ये मिळवेल, कोणी वेगळ्या कुठल्या याच्यात चित्रकलेमध्ये मिळवेल. पण सगळ्यांना फक्त मार्क्स पाहिजे शाळेतल्या शिक्षणामधले, आणि ते शाळेतलं शिक्षण खऱ्या आयुष्यात किती कामी पडते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसं बघितलं ना तर 10% सोडलं तर दुसऱ्या कुठल्याही कामात ते शिक्षण येत नाही. बाकी तुम्ही समाजातून किंवा वेगवेगळ्या लोकांकडून जे शिकता ते खूप जरुरी आहे. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही अपेक्षा ठेवू नका की त्यांनी मी म्हटलं तसंच करावं. तुम्ही त्याला ओळखा की त्याच्यात क्वालिटी काय आहे. आता जसं मंगेश सरांकडून मी बघितलं की याला इकडून तिकडून उड्या मारून वर चढायला आवडते, त्याला एक छान रोप बांधून दिला. म्हणजे हे नाही म्हटलं तू इथून पडला तर हातपाय तुटेल, त्याला खाली उड्या मारते तर ठीक आहे मार, केअरफुली मार. म्हणजे त्याच्या गोष्टीला सपोर्ट करणे, त्याच्यासाठी इथपर्यंत आम्ही कळसुबाईपर्यंतचा प्रवास केला. तर या ज्या गोष्टी आहे या पाहायलाच मिळत नाही. आणि असं एखादी कोणी मिळालं मला ते इतकं मनात आनंद होते की चलो कुछ तो है, कुछ तो अच्छा हो रहा है, कुछ तो अच्छा हो रहा है. ते विसरून जायचं 99, ते एक लक्षात ठेवायचं, त्यांच्यासाठी सपोर्ट करायचा. म्हणजे निघण्यापूर्वी मला माहित आहे माझ्या पायाला गाठ आलेली आहे चांगली, आणि त्याचं मला पेन होणार आहे. पण मला हे माहिती आहे की हे जर मी आज म्हणजे थोडं डिले केला तर हे पुन्हा हा दिवस 1 वर्षाने येईल की कधी मला माहित नाही. तो वो सब बाद में देखेंगे, सबसे पहिले आपण आपला मिशन कंप्लीट करते. तर अशोक मुंडेचं मिशन फक्त एवढंच नाही की त्याला त्याच्या जिंदगीत खूप झेंडे काढायचे. मला असं वाटतं की जे आयुष्य मी जगू नाही शकलो लहानपणी, घरी पैसे नाही काही नाही आणि घरच्यांचं प्रेशर, तू काहीतरी शिक, हे कर ते कर आणि तू कमाव तरच आपलं घर व्यवस्थित चालेल, तर या प्रेशर मध्ये मी संपून गेलो पूर्णपणे. तर आपल्याकडे जर सर्व काही आहे, आपल्याला याची गरज नाही की त्यांनी कमाव, गव्हर्नमेंट जॉब मिळाला तरच आपलं घर चालेल. त्याला सोडून द्या तुम्ही बिलकुल देशासाठी काहीतरी करण्यासाठी, आणि बघा तो इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. खूपच सुंदर वाक्य आहे. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या नैसर्गिक गुणांसाठी सोडून द्या. अवघड आहे खूप, मी पण एक पालक आहे ना, तर अवघड आहे हे वाक्य जगणं. पण केवढा मोठा संदेश आहे हा की तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या फील्डसाठी विश्वास टाकून सोडून द्या.
त्यांना कोमेजून टाकू नका, त्यांना बांधून टाकू नका, त्यांना चुरगळून टाकू नका, त्यांना उगाच तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली गाडून टाकू नका, त्यांना मोकळं होऊ द्या. खूपच सुंदर सर की पालकांना एवढं एक वाक्य जरी तुमच्याकडून आज प्रेरणादायी ठरलं की अरे आपल्या मुलामध्ये खूप क्वालिटीज आहेत आणि सगळ्या क्वालिटीज फक्त प्रगती पुस्तकावर बघायच्या नसतात. केवळ 90% गुण मिळाले म्हणून त्यांची नावं छापणं, त्यांच्या याद्या देणं, त्यांचे सत्कार करणं, याच्यानं जो कोणी मागे आहे तो तर फारच कोलॅप्स होत असेल असंच म्हणायचं तुम्हाला, आहे की नाही? म्हणजे आपण समाजात वावरत असताना म्हणजे आपला मुलगा घरून काहीतरी घेऊन जातो आणि एखाद्या गरजूला ते देऊन देतो की आपल्याकडे हे एक्स्ट्रा आहे, म्हणजे हे संस्कार सुद्धा आपल्यामधूनच गेल्या पाहिजेत त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याकडे जे काही, मी स्वामीजींकडे गेलो किंवा माझी आजी होती तर घरी जेव्हा काही जास्त राहायचं तर ते आजी एक काम कर, हे यांना नेऊन दे, ते त्यांना नेऊन दे. मी विचारायचो आजी हे कशासाठी, त्यांना कशासाठी द्यायचं, त्यांच्या पण कडे आहे. नाही त्यांच्याकडे हे सगळं नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत एवढे तर ते घेऊ नाही शकत, तर आपण त्यांना द्यायचं. तर आपल्या आयुष्यात जे पण आपल्याकडे जास्तच आहे किंवा एखाद्या गोष्टीचं काम आपल्याला नाही आहे तर ते आपण जमा करून भरून ठेवायचं नाही, ते दुसऱ्यांना देऊन द्यायचं आणि काही कमी होत नाही आयुष्यात दिल्याने. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला मिळत होत्या आणि मी समोर जात होतो. तर हे छोटे छोटे संस्कार आहेत, जेवढं आपण देतो ना समाजाला किंवा नेचरला कितीतरी पटीने ते परत आपल्याकडे येत असतं. पण आज मानसिकता काय होत आहे की मुलगा शाळेतून आला तर तुझी पेन्सिल कुठे आहे, तुझं पेन कुठे आहे, तुझं हे दिसत नाही, कुणाला दिलं तू. म्हणजे त्यांनी खरोखर जरी कुणाला दिलं असेल ना तर त्याची सांगायची इच्छा होत नाही. तर जी देण्याची प्रवृत्ती ही पॅरेंट्स संपवत आहे. तर मला वाटते की तुम्ही देऊ द्या त्याला काय द्यायचं आहे, तर उलट त्याला सांगा की ठीक आहे चल 2 अजून घेऊन दे, कोणाला गरज असते तर तू दे. तर प्रत्येक ठिकाणी छोटा मुलगा आहे तो आपली कुठलीच वस्तू दुसऱ्याला देण्याच्या मानसिकतेत नाहीये. का बरं अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाते हे मला सुद्धा कळत नाही. किंवा म्हणजे आमच्या घरी काहीच नव्हतं तरी आजीने देणं शिकवलं. आणि आज हा जो टीव्ही आणि हा जो प्रकार आहे, आज मुलांकडे बहुतांश ठिकाणी आजी नाही आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. आज तुमच्याकडे युट्यूब आहे, गुगल आहे, त्याच्यावर कितीतरी मोटिवेशनल स्टोरीज आहेत ज्या तुम्ही त्या माध्यमातून रोज एक त्यांना नवीन स्टोरी ऐकवण्यासाठी तुम्ही युट्यूब प्ले करू शकता. त्याच्या माध्यमातून तुम्ही खूप नवीन नवीन गोष्टी शिकू शकता. तुम्ही टीव्हीचं कुठलंही चॅनल या मुलांना दाखवू नये, म्हणजे जे माहितीचे सोडले ते हिस्ट्री जिओग्राफी सारखे, तर बाकीचे कुठलेही चॅनल दाखवायची गरज नाही. यांना फक्त मोटिवेशनल स्टोरी पाहिजे. जर जिजामाता शिवाजी महाराज घडवू शकते छोटे छोटे संस्कार देऊन, तर आपण का नाही घडवू शकत. जर महात्मा गांधी, त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा आहे की एक हरिश्चंद्राचं नाटक पाहिलं आणि आयुष्यभर ते सत्याच्या मार्गावर चालले. रोज आपण टीव्ही पाहून आपण कुठे जाणार. आज हे जे प्रकार घडत आहे हे कुठून घडत आहे, हे सगळे संस्कार घरून नाही येते, बाहेरून येत आहे, टीव्हीच्या माध्यमातून येत आहे. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पॅरेंट्सला केअरफुल होऊन त्यांना काय द्यायचं काय नाही द्यायचं हे त्यांना नाही कळत. पॅरेंट्सलाच विचार करावा लागेल की मला यांना काय द्यायचं. पण आज स्थिती अशी आहे की पॅरेंट्स आणि मुलं हे सेम गोष्टी बघत आहे आणि मुलं सेम गोष्टी बरोबर एकदम बरोबर. खूपच महत्वाचे मुद्दे सांगतायत बघा अशोक सर की पालकांनी आपण काय सांगतोय याचा पाऊ न करता आपण काय वागतोय तेच मुलं घेणार आहेत असा मुद्दा त्यांनी एक सांगितला. इडियट बॉक्स समोर आपण आपल्या मुलांचं आयुष्य वाया तर घालवत नाही होत ना. म्हणजे आपणही काहीतरी विचित्र बघतोय आणि त्यांना सुद्धा ते बघू देतोय आणि यालाच आपण गुड पॅरेंटिंग म्हणतोय किंवा यालाच आपण लिबरल पॅरेंट्स असं म्हणतोय. तर अशी काही चूक आपल्याकडून होत नाहीये ना. आणि खूप महत्वाचा आजीचा किस्सा सांगितला बघा त्यानं की विंदांची आपल्याला कविता सगळ्यांना माहितीये बघा, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे काय, ती दानाची प्रवृत्ती घ्यावी. आज सर खूप शून्यातून पुढे गेलेले आहेत बघा. आज ते अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. ते असं मगाशी सांगत होते की कधी मला स्वतःचा फोटो काढावा असा वाटला नाही किंवा मी कधी काढला नाही आणि आज अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या माझ्यासाठी माझे फोटो काढून नेत आहेत, मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्पॉन्सर करतायत, माझ्यावर चित्रपट बनतोय. त्यांच्यावर एका चित्रपटाचा तर त्यांनी अतिशय सुरेख किस्सा सांगितला की त्यांचा चित्रपट बनतोय, 300 मीटर चढायचं राहिलेलं आहे आणि चित्रपट वाली जी टीम आहे ती असं म्हणते की तुम्ही नुसतं सांगा की मी चढलोय म्हणून. तर सर म्हणाले अजिबात नाही, मी जर चढलोच नाही तर मी लोकांच्या नजरेत मोठं होण्यासाठी स्वतःच्या नजरेत उतरणार नाही. मी चढलो नाही,
मी चढलोय म्हणून सांगणार नाही, संपला विषय. आणि मला वाटतं ही सच्च असणं, खरं असणं हे त्यांना एव्हरेस्टला खूप उंचावर निघून जाणारे. मी तर असं म्हणतेय की भौतिक एव्हरेस्ट त्यांचं चढणं पुढच्या वर्षीच आहे, कारण यावर्षी कोरोनामुळे बेस कॅम्प रद्द झाला. पुढच्या वर्षी ते भौतिक एव्हरेस्ट चढतील. भौतिक म्हणजे खरोखरीचे एव्हरेस्ट. पण आयुष्यामध्ये मूल्यांच्या बाबतीतलं एव्हरेस्ट त्यांनी ऑलरेडी सर केलेलं आहे. ते म्हणतात मी खोटं काम करणार नाही, मी मंत्रालयामध्ये माझ्या कुठल्याही स्पॉन्सरशिपसाठी पैसे देणार नाही, मी कसलेही पर्सेंटेज देणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की जर मी खरा आहे तर उशिरा का होईना माझ्या बाजूनं कौल मिळेल. आणि मला वाटते हे जे तुमच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतलेलं आहे ना, ते खरं एव्हरेस्ट आहे. की ते एव्हरेस्ट जर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जर आज जागं झालं तर प्रत्येक जण आयुष्यातलं जे काही अडचणीचं असेल, असं गरजेचं नाही की प्रत्येकाने एव्हरेस्टलाच गेलं पाहिजे, तुम्ही ग्रेट, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्याच्यातून ते सुवर्ण संधी निर्माण करू शकतात. खूप गप्पा मारण्याची इच्छा आहे. मी खूप गप्पा मारल्या त्यांच्याशी मगाशी. परत कधीतरी ते आपल्याकडे खास पॅरेंटिंगसाठी सल्ले देण्यासाठी, कारण जी व्यक्ती स्वतः जगलेली आहे, जिनं अनुभवातून शिक्षण घेतलेले, कुठली 4 पुस्तकं वाचून नाही, जिच्या आयुष्यात अनुभव हे आहेत की मला कधीतरी कुणीतरी अगदी यक्कशीत म्हटलं होतं फक्त भिकारी होण्याच्या लायकीचा आहेस, किंवा तू काय कुठे जाणार आहेस असं कोणीतरी डायरेक्टरांनी ऐकवलं होतं. जे डायरेक्टर क्लाइम्बिंगचे डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी ऐकवलं होतं. पण त्यावेळेला कोणतंही प्रत्युत्तर न देता माझं काम हेच उत्तर असेल असं करून सरांनी मग आपली शिखरं मीरापीक सर करणं, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जाणं, हे सगळं कृतीतून करून दाखवलं. सर तुमच्यासारखी व्यक्तिमत्व आम्हाला कायम आठवत राहतील आणि आम्हाला नक्की परत एकदा तुम्ही याचा खूप मार्गदर्शन देण्यासाठी या. आपण नक्की झूमवर सरांना बोलूयात. आज जरा त्यांना नागपूरला परत जायचंय. माझी इच्छा आहे की त्यांनी आमच्याचकडे 2 दिवस राहावं, पण त्यांना पुढची कामं असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे मंगेश भाऊ, त्यांना पण 2 मुलांना घेऊन परत जायचंय. म्हणून आज आपण ही मुलाखत अगदी आपली अगदी प्राथमिक मुलाखत म्हणून श्रोत्यांपर्यंत पोहोचू. आणि नंतर मात्र आम्हाला तुम्ही सविस्तर भेटायला येणार आहात. चाहे झूम मधून तुम्ही आलात तरी सुद्धा चालेल, ऑनलाईन आलात तरी चालेल, पण आम्हाला खूप आवडेल तुमच्या संपर्कामध्ये राहणं. तुमच्या सोबत जेव्हा आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा असे क्षण होते की प्रत्येक मिनिट रोमांचित करणारा होता. की अरे काय आहे, म्हणजे कुठून कुठे माणूस ठरवलं तर जाऊ शकतो. तुमच्या या सगळ्या प्रवासाला आमचा सॅल्यूट आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या या सगळ्या अध्ययन परिवाराच्या वतीनं खूप 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 सदिच्छा. तुम्ही एव्हरेस्ट शिखर सर करा, आम्ही इथून तुम्हाला जिंदादिल सलाम करू एक भारतीय या नात्याने. धन्यवाद मॅडम. खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात, तुमच्या वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, आमच्या श्रोत्यांशी बोललात, विद्यार्थ्यांशी बोललात, पालकांशी बोललात. त्या सगळ्यांकडून सुद्धा तुम्हाला सदिच्छा. आणि आपली जी बोलण्याची ही मालिका आहे ती फक्त आजच्या पुरती थांबवते. परत कधीतरी अखंड आपण आपल्या शेअरिंगसाठी भेटत राहू. नक्कीच. धन्यवाद श्रोते.